ओके, वेलकम बॅक ऑल ऑफ यू. याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय, फ्रीजिंग पॉईंट आणि वेपर प्रेशरचं काय रिलेशनशिप असतं. ओके, फ्रीजिंग पॉईंट कमी झाल्यामुळं वेपर प्रेशर कमी झाल्यामुळं फ्रीजिंग पॉईंट पण कसा कमी होतो याच्याविषयी थेरॉटिकल भाग सर्व क्लिअर केलेला आहे. आज आपण कव्हर करणार आहे याच्याशी रिलेटेड मॅथमॅटिकल एक्सप्रेशन जे की रिलेशनशिप सांगतं कशाचं, फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशनला आपण रिप्रेझेंट करतो डेल्टा टी एफनं आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन आपण घेताना मोलॅलिटी घेतो. मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड डिवाइड बाय वेट ऑफ सॉल्व्हंट इन kg. ओके, हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, ही कन्सेप्ट महत्त्वाची आहे. आता तुम्हाला मोलॅलिटीज का घ्यायची, कारण की मोलॅलिटी ही टेम्परेचर इंडिपेंडेंट असते म्हणून त्याचं फक्त रिलेशनशिप आपल्या सिलेबसला दिलेलं असतं किंवा तेच महत्त्वाचं असतं. ह्याच्यामध्ये पहिला पॉईंट लिही. ओके, आपण थेरॉटिकल भाग आहे, लिहित आपण क्लिअर करूया. एक्सपेरिमेंटली it is found that डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट म्हणजेच काय, डेल्टा टी एफ, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट किंवा फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन डेल्टा टी एफ इज directly proportional to molality of solution, directly proportional to molality of solution. बरोबर. मग मॅथमॅटिकल कसं लिहिणार आहे आपण सांग, डेल्टा टी एफ इज इक्वल टू delta TF is directly proportional to m. Delta TF is directly proportional to m, small m. आता जर आपल्याला प्रपोर्शनॅलिटी साइन काढून टाकायचं असेल तर तिथं काय घेतलं पाहिजे, एखादा कॉन्स्टंट घेतला पाहिजे. मग काय घ्यायचं बघ, डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू m. याच्या अगोदरची जी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी होती ती होती इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन. बॉइलिंग पॉईंट होता म्हणून तिथं KB घेतला होता, इथं फ्रीजिंग पॉईंट आहे म्हणून काय घेतो आपण, KF घेतोय. ओके, याला इनबॉक्स करतो. हा फॉर्म्युला जरा असा महत्त्वाचा आहे, जरा जास्तच महत्त्वाचा आहे, तर पुढं पण याच्यावर कन्सेप्ट येणार आहे. ओके, आता वेअर KF इज कॉल्ड म्हणजे KFला काय म्हणलं जातं, वेअर KF इज कॉल्ड, KFचं काय नाव असतं, वेअर KF इज कॉल्ड freezing point depression constant, or ह्याच्यापेक्षा अजून एक स्पेशल नाव असते ते आपण यूज करतो, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. केएफचं नाव काय असतं, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. ओके, आणि ही टर्म जी आहे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणजे केएफची जी व्हॅल्यू असते ती सॉल्व्हंटवर डिपेंड असते. कोणता सॉल्व्हंट आहे म्हणजे वॉटरची फिक्स आहे, बेन्झिनची फिक्स आहे, कार्बन टेट्राक्लोराइडची फिक्स आहे. म्हणजे ही जी क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आहे केएफची व्हॅल्यू कशावर डिपेंड असते, सॉल्व्हंटवरती, सॉल्व्हंटच्या नेचरवरती. ओके, आणि ती एक्झाममध्ये दिलेली असते. मग आता आपला नेक्स्ट पॉईंट तोच आहे, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. आता क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट कसा डिफाईन करायचा, याच्या फॉर्म्युल्याकडे बघ. याच्यावरून तुझ्या लक्षात येते KF इज इक्वल टू डेल्टा TF अपॉन m. KF इज इक्वल टू डेल्टा TF अपॉन m. ओके, आता वेन m इज इक्वल टू 1 मोल पर केज, मोल पर पेज काय आहे त्याचं युनिट आहे. m ची व्हॅल्यू जेव्हा 1 असणार तेव्हा KF आणि डेल्टा TF काय असणार, सेम. देन KF इज इक्वल टू डेल्टा TF. आणि हीच असते याची डेफिनेशन. म्हणजे काय, जेव्हा सोल्युशनची मोलॅलिटी म्हणजे सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोल पर केजी असतं, काय असतं 1 मोल पर केजी, त्यावेळेला त्या सोल्युशनचा जो डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट असतो डेल्टा TF तोच काय असतो, KF असतो.
जेव्हा एमची व्हॅल्यू 1 असते त्यावेळेला जो डेल्टा टी एफ काढतो तोच काय असतो, के एफ असतो. मग याची डेफिनेशन कशी लिहितो बघा आपण. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इज डिफाइंड ॲज cryoscopic constant is defined as freezing point depression is defined as freezing point depression for 1 molar solution. 1 मोलल म्हणजेच काय, सोल्युशनची मोलॅरिटी किती पाहिजे 1. म्हणजे जेव्हा सोल्युशनची मोलॅरिटी 1 असते म्हणजेच 1 मोलल सोल्युशन असतं, त्यावेळेला जो फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन असतो किंवा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट असतो त्यालाच काय म्हणतो आपण, के एफ म्हणजेच क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. ओके, ह्याचा जर या डेफिनेशनचा जर ॲक्च्युअल अर्थ समजून घ्यायचा झाला तर खूप इझी आहे, तो पण मी सांगतो वाटलं तर. हे बघ, समज सॉल्व्हंट आहे, ह्या वेसलमध्ये काय सॉल्व्हंट आहे, वॉटर आहे, समज सॉल्व्हंट आहे आणि या वॉटरचं वेट 1 kg आहे. किती आहे, 1 kg. आणि ह्याच्यामध्ये तू सोल्यूट टाकलायस, काय टाकलायस, सोल्यूटवरून काय केलं, डिझॉल्व केला. ओके, आणि या सोल्यूटचं प्रमाण किती आहे, 1 मोलच आहे. किती आहे, 1 मोल. मग मला सांग, या सोल्यूट टाकल्यानंतर सॉल्व्हंटमध्ये जे सोल्युशन तयार होणार त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार, 1 मोल इन 1 kg. म्हणजेच काय, 1 मोल पर kg. 1 मोल पर kg म्हणजेच काय, 1 मोल पर kg, 1 मोल सोल्युशन. अशा वेळेला या सोल्युशनचा जो डेल्टा टी एफ असणार म्हणजे फ्रीजिंग पॉईंट काहीतरी कितीतरी कमी होणार. एखादा नॉन व्होलेटाईल सोल्यूट जेव्हा वॉटरमध्ये टाकतो किंवा सॉल्व्हंटमध्ये टाकतो तेव्हा त्याचा फ्रीजिंग पॉईंट काय होतो, कमी होतो. मग 1 मोल एका kg टाकल्यानंतर जेवढा फ्रीजिंग पॉईंट कमी होणार तोच काय असतो, त्याचा के एफ असतो. लक्षात, अशा पद्धतीने कन्सेप्ट असते. आता युनिट ऑफ के एफ जर विचारलं, खूप इझी आहे. युनिट ऑफ के एफ काय होणार बघ. के एफचा फॉर्म्युला काय, डेल्टा टी एफ अपॉन एम. मग काय येणार, युनिट ऑफ के एफ इज इक्वल टू युनिट ऑफ डेल्टा टी एफ अपॉन युनिट ऑफ के एफ, अपॉन युनिट ऑफ स्मॉल एम, मोलॅरिटी. बरोबर. आता इथं बघ, युनिट ऑफ डेल्टा टी एफ काय आहे, टेम्परेचरचा डिफरन्स आहे. म्हणजे काय असणार त्याचं, केल्विन. काय असणार, केल्विन डिवायडेड बाय मोलॅरिटीचं युनिट काय आहे, मोलॅरिटीचा मोल पर केजी. पर केजी गेलं वर, मग काय होणार, केजी. म्हणजे इकडं केल्विन, केजी आणि मोल गेल्यावर काय होणार, पर मोल. काय होणार, पर मोल. हे झालं याचं युनिट, केल्विन केजी पर मोल. हेच युनिट होतं कशाचं, डेल्टा टी एफचं. ओके, हे तुझं पाठ पाहिजे लक्षात. म्हणजे पहिल्यांदा काय लिहिलं, फॉर्म्युला एक महत्त्वाचा इथं, डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू एम. त्यानंतर क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटची डेफिनेशन, त्याचा अर्थ इथं मी एक्सप्लेन केलेला आहे आणि त्याचं युनिट. ओके, व्हिडिओ पॉज कर, एवढं लिहून घे, लिहून झालं की मला सांग. ओके, लिहून झाला असेल तुमचा. याच्यानंतरचा पॉईंट आहे मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट किंवा फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. मोलार मास ऑफ सोल्यूट आपण कशाने रिप्रेझेंट करतो, M2, आणि फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन कशाने रिप्रेझेंट करतो, डेल्टा टी एफ. ओके, ही टर्म, ह्याचं डेरिव्हेशन शिकण्याआधी आपल्याला काही बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे कन्सेप्टचं, ते मी तुला देतो. म्हणजे टर्मिनॉलॉजी, W1 म्हणजे काय, W2 म्हणजे काय, ते पहिला अगदी सगळं सांगतो. मग फॉर्म्युलाकडे जाऊया आपण. ठीक आहे. तर कसं असतं बघ, W1 म्हणजे वेट ऑफ, किंवा मास म्हटलं तरी चालतं, वेट ऑफ सॉल्व्हंट. W1 म्हणजे काय, वेट ऑफ सॉल्व्हंट. कशामध्ये, ग्रॅममध्ये. कशामध्ये, ग्रॅममध्ये. वेट ऑफ सॉल्व्हंट इन ग्रॅम. ओके, मग ह्याचं जर के जीमध्ये करायचं असेल तर काय होणार सांग, W1 अपॉन 1000.
W1/1000. हे कशात झालं? वेट ऑफ सॉल्व्हंट इन kg. वेट ऑफ सॉल्व्हंट कशामध्ये झालं? kg मध्ये झालं. ओके. त्यानंतर W2 म्हणजे काय असतं? वेट ऑफ सोल्यूट. वेट ऑफ सोल्यूट कशामध्ये? ग्रॅममध्ये. ओके. त्यानंतर M2 मोलार मास ऑफ सोल्यूट. मोलार मास ऑफ सोल्यूट. आणि मोलार मासचं युनिट काय असतं? ग्रॅम पर मोल. काय असतं? ग्रॅम पर मोल. ओके. त्यानंतर KF म्हणजे आताच झालं. KF म्हणजे काय? क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. KF म्हणजे काय? क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. डेल्टा TF म्हणजे काय? वर लिहिलंय फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. ह्याचा जरा तुला फॉर्म्युला क्लिअर पाहिजे. डेल्टा TFचा फॉर्म्युला काय असं सांग? फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन म्हणजे आधी जास्त होता. जास्त कोणाचा होता? सॉल्व्हंटचा मायनस सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट. ओके. हे जरा क्लिअर पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. डेल्टा TF एवढंच वापरायला लागतं. अजून काय नाही वापरायला लागत. ओके. ठीक आहे. आता कसं आहे बघ, आपल्याला माहित आहे डेल्टा TFचा काय फॉर्म्युला? डेल्टा TFचा फॉर्म्युला आहे KF इंटू स्मॉल m म्हणजे मोलॅरिटी. मोलॅलिटीचा काय फॉर्म्युला आहे सांग? मोलॅलिटीचा नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. 2 म्हणजे सोल्यूट, 1 म्हणजे सॉल्व्हंट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय वेट ऑफ सॉल्व्हंट इन kg. म्हणून तर मोल पर kg होतं. ओके. जर माहीत नसेल तर मी इथं लिहून ठेवतो. N2 म्हणजे काय? मोल्स ऑफ सोल्यूट. मोल्स ऑफ सोल्यूट. सेम डेरिवेशन जे इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटचं होतं. बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन तेच याचं असतं. एक्झॅक्ट आहे तसं. ओके. फक्त डेल्टा TFच्या ऐवजी डेल्टा TBच्या ऐवजी डेल्टा TF आणि KBच्या ऐवजी KF. ओके. आता KF इंटू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूटचा काय फॉर्म्युला असतो? नंबर ऑफ मोल्स किंवा मोलचा काय फॉर्म्युला असतो? वेट अपॉन मोलार मास. वेट कोणाचं वेट? त्याचं W2च W2 अपॉन M2 म्हणजे ते काय ना सांग? W2 अपॉन M2 डिवायडेड बाय W1. आता W1 जर kg मध्ये काढायचं असेल, W1 जर kg मध्ये काढायचं असेल तर फॉर्म्युला काय? W1 अपॉन 1000. W1 अपॉन 1000. बरोबर. हे अगोदर लिहिलं इकडं. हे बघ या साईडला लिहिलंय त्याच व्हॅल्यू इकडे पुट करतोय. ओके. एखादा पॉईंट जर कळत नसेल किंवा लक्षात येत असेल ना, व्हिडिओ रिवाइंड करायचा आणि पहिल्यापासून बघायचा. मग तेवढाच पार्ट लक्षात येईपर्यंत. ठीक आहे. आता काय होणार बघ, व्यवस्थित ॲडजस्टमेंट करूया व्यवस्थित. W2 1000 कुठं जाणार? वर जाणार. अपॉन खाली काय येणार? M2 आणि इकडे काय? W1 आणि इकडे काय मिळणार आपल्याला? डेल्टा TF. पण फॉर्म्युला कशाचा काढायचा आपल्याला? मोलार मास ऑफ सोल्यूट म्हणजे M2चा फॉर्म्युला काढायचा आहे. मग M2 एका साईडला घेतलं पाहिजे, बाकी सगळं एका साईडला घेतलं पाहिजे. M2 इज इक्वल टू काय होणार बघ? M2 इज इक्वल टू एका साईडला घेतो 1000 W2 अपॉन W1 इंटू KF. इथं होतं ते या साईडला घेतलं अपॉन डेल्टा TF. फॉर्म्युला लक्षात राहण्यासाठी मी असं लिहिलं. ओके. हा फॉर्म्युला तुझा पाठ पाहिजे. फक्त लक्षात पाहिजे सगळे वेट कशामध्ये आहेत? ग्रॅममध्ये आहेत. आणि आपलं M2चा आन्सर काय येणार आहे? मोल पर kg मध्ये, सॉरी ग्रॅम पर मोलमध्ये येणार आहे. हे युनिट हे लक्षात ठेवायचे. सगळ्या व्हॅल्यू कशामध्ये आहेत? W1 ग्रॅममध्ये, W2 ग्रॅममध्ये, M2 ग्रॅम पर मोलमध्ये. ओके. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटचं युनिट काय असतं? केल्विन kg पर मोल. आत्ताच झालं. ओके. अशा पद्धतीने डेरिवेशन असतं आणि या फॉर्म्युलावरती तुम्हाला क्वेश्चन येतात बोर्डला, CETला, नीटला, JEEला. ओके. तर हा फॉर्म्युला तुझा काय पाहिजे? पाठ पाहिजे. काय फॉर्म्युला आहे? M2 इज इक्वल टू 1000 W2 अपॉन W1 इंटू KF अपॉन डेल्टा TF. ओके. आणि प्रत्येकाची टर्मिनॉलॉजी KFची व्हॅल्यू दिलेली असते. डेल्टा TF आपण काढायचा असतो. कसा काढायचा असतो? इथं हा फॉर्म्युला दिला आहे. पाठ पाहिजे. W1 दिलेलं असतं, W2 दिलेलं असतं आणि M2 विचारलेलं असतं. म्हणजे इकडच्या व्हॅल्यू दिलेल्या असतात आणि हे विचारलेलं असतं. अशा पद्धतीने याच्यावर क्वेश्चन येतात. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. लिहून झालं की मला सांगा. ओके. लिहून झाला असेल. ठीक आहे. अशा पद्धतीनं इथं हा फ्रीजिंग पॉईंट
आणि किंवा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट किंवा बुकमध्ये त्याला म्हणले फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन, हा पॉईंट पूर्णपणे कव्हर झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण ऑस्मॉटिक प्रेशरला डिस्कस करणार आहे. ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे काय, ऑस्मॉटिक प्रेशर कसं काढलं जातं, ओके, त्यानंतर त्याचा फॉर्म्युला काय असतो, रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणजे काय, RO, ते सर्व पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. इथं आपण थांबूया. हॅपी लर्निंग, बाय.